सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर काल होता गुरुवार आणि मी उंबरठ्याचे हळदी लेपन केले होते आणि मी सकाळीच माझं सगळं आवरून घेतलं होतं आणि सकाळचा स्वयंपाक बनवत इथे मी पुरण पण बनवलं होतं, कारण आज आम्ही बनवणार होतो धोंडे. कारण आता अधिक महिना लागल्यामुळे सगळीकडे धोंडेच बनवणं चालू आहे सध्या तरी, पाहुण्यांकडे कुठे पण. तर आमच्यात पण आज सुरुवात करायची होती, तर आम्ही आधी इथं देवांसाठी धोंडे बनवणार होतो. त्याच्यासाठी मी सकाळीच कणिक मळून ठेवली होती आणि पुरण पण थंड झालं होतं. तर रिधी म्हणाले आम्ही छोटे छोटे धोंडे बनवून ठेवतो. तर तोपर्यंत मी माझी दुसरी कामं आवरून घेतली. तर अगोदर जे देवांसाठी धोंडे बनवून घेतले होते ते तळून मी मोजून बाजूला ठेवले आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरच्यासाठी काही धोंडे बनवणार होतो. तर इथे मला रिधीने एका मिडियम आकाराच्या साच्याने असे छोटे छोटे धोंडे भरून दिले होते. त्याच्यानंतर मी त्याला अशी मुरड घालून घेतली सगळ्या धोंड्यांना आणि सगळे धोंडे नंतर तळून पण ठेवले, कारण आम्हाला देवाला जायचं होतं आणि वेळ लागणार होता. त्याच्यामुळं मग धोंडे आम्ही अगोदर बनवून घेतले आणि काही धोंडे मी सिद्धी पशी देवाला दिले होते अगोदर, कारण ते जाणार होते जवळच्या देवांना. ते जाऊन आले. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो नदीला धोंडे घेऊन. तर आमच्या गावाच्या जवळच नदी आहे. तर सगळ्या बायका आल्या होत्या आणि आम्ही पण आलो होतो आणि आमचा आज पहिला दिवस होता. तर आमच्याकडं काही बायका रोजच जातात, म्हणजे अधिक महिन्यामध्ये. आम्ही कालच गेलो होतो. तर त्याच्यानंतर आम्ही पाण्यामध्ये उतरलो आणि रिद्धी बघू शकता तुम्ही कशी मजा त्याची चालू होती. आणि त्याच्यानंतर आम्ही पाण्यामध्ये तसंच डुबक्या मारल्या आणि रिद्धी मात्र असं पाण्यामध्ये सारखं खेळणं चालू होतं. त्या दोघीला बाहेर निघा म्हटलं तर कशाच निघत नव्हत्या. अजून थोडा वेळ खेळू दे म्हणत होत्या आणि बराच वेळ त्या पाण्यामध्ये खेळल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो होतो अगोदरच. तर आम्हाला करायची होती आता पूजा. तर इथं मी वाळूचीनं महादेवाची पिंड तयार केली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशी पूजा केली. तर सिद्धी सारखी पाण्यातच खेळत होती आणि तोपर्यंत आम्ही पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मी नदीची पण पूजा केली आणि धोंडे आणि ओटी नदीला अर्पण केली आणि थोडा वेळ बसलो. तर त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो दिघीला. तर आमच्या गावाच्या शेजारी दिघी आहे. तर दिघीला गंगागीर महाराजांची समाधी आहे, तसंच दत्त महाराजांचा मठ पण आहे. तर आम्ही शेतामधून वाट काढत निघालो होतो दिघीला. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो दिघी गावामध्ये. तर आम्ही पहिल्यांदा गंगागीर महाराज यांचं दर्शन घेणार होतो. तर बरीच गर्दी होती. अगोदर आमच्या गावातल्याच बायका होत्या, त्या थोड्या अगोदर आमच्या आल्या होत्या. परत मग ते गेल्यानंतर आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथं बसलो पण होतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मठात आलो आणि मठात बघू शकता तुम्ही मठ पण खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही दत्त महाराजांच्या मठात आल्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि रिधी सिद्धीला सगळा मठ मी फिरून दाखवला आणि त्या दोघीचं विचारणं सारखं चालूच होतं, इकडे काय आहे आणि तिकडे काय आहे. तर त्या मठामध्ये बापूच्या किचनमध्ये पण गेल्या होत्या. त्यांनी किचन पण सगळी बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही थांबलो होतो थोडा वेळ बसलो होतो, कारण बापू आले नव्हते. त्याच्यानंतर बापू आले आणि आम्ही सगळ्यांनी बापूचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत निघालो होतो सातारीला. आणि मध्येच मग आम्हाला काही धोंडे होते ते गाईला पण चारायचे होते. त्याच्यानंतर 2 गाई दिसल्या, तर गाईला पण येते वेळेस आम्ही धोंडे चारले. आणि हे आहे सातारी ते दिघी नवीन जो पूल होत आहे तो. त्याच्यानंतर आम्ही नदीतून निघालो होतो आमच्या गावाकडे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर थेट आम्ही निघालो होतो घरी आणि नदीतून बघू शकता तुम्ही पूल काही असा उंच दिसत होता. आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर घरी असा स्वयंपाक बनवला. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.